विवाह बंधन भाग 24 प्रेमाचा नवा अध्याय. आदित्य आणि अनया. संध्याकाळच्या आकाशात गुलाबी छटा पसरला होता. सूर्य मावळतीकडे झुकत होता आणि त्या क्षणासोबतच अनयाच्या मनातही एक वेगळी शांतता उतरली होती. घरच्या अंगणात उभं राहून ती आकाशाकडे पाहत होती, हातात चहाचा कप, पण लक्ष मात्र आठवणीत गुंतलेलं. आदित्य हे नाव तिच्या ओठावर नकळत आलं. विवाहानंतरचे दिवस सहज नव्हते, खूप अवघड दिवस होते. सगळ्यांना समजून घेणं, सगळ्यांचं बघणं, नातं जुळतं होतं, पण मन अजून पूर्णपणे एकमेकात मिसळलं नव्हती. जबाबदाऱ्या, अपेक्षा, गैरसमज, सगळ्यांच्या गर्दीत प्रेम हळूहळू उमलत होतं. आणि आज काहीतरी वेगळं होतं. अनया. आदित्यचा आवाज तिच्या कानावर पडला. ती वळली. समोर आदित्य उभा होता. साधा पांढरा शर्ट, डोळ्यात नेहमीपेक्षा अधिक मृदू भाव. त्याच्या नजरेत काहीतरी सांगायचं होतं, पण शब्द जणू घाबरले होते. काय झालं, तिने हलकेच विचारले. काही नाही, म्हणजे खूप काही. तो हसत म्हणाला. ती हसली. नेहमीसारखंच आहेस. तो जवळ आला. त्याच्यामधला अंतर क्षणाक्षणाला कमी होत होतं. त्या क्षणात अनयाला जाणवलं, हे अंतर फक्त शारीरिक नव्हतं, ते मनातलं सुद्धा होतं. आणि आज ते दोघंही ते अंतर मिटवायला तयार होते. अनया. आदित्य थोडा गंभीर झाला. आपण एकमेकाशी खरंच बोललो का कधी, म्हणजे मनापासून? ती थबकली. प्रश्न साधा होता, पण उत्तर खोल होतं. कदाचित नाही, ती हळूच म्हणाली. आपण नेहमी परिस्थितीशी जवळून घेत होतो. आदित्यने मान डोलावली. मलाही तसंच वाटतं, पण आज मला तुला सगळं सांगायचं आहे. त्यानंतर तो तिला अंगणातल्या झाडाखाली घेऊन गेला. तिथे एक लाकडी बाक होता. दोघं बसले होते. संध्याकाळची हवा हलकेच स्पर्श करत होती, जणू त्याच्या भावनांना साक्ष देत. अनया. जेव्हा आपला लग्न ठरलं तेव्हा मी तयार नव्हतो, आदित्य म्हणाला. माझ्या आयुष्यात अनेक स्वप्न होती, योजना होत्या. मला वाटलं हे लग्न माझ्या स्वातंत्र्यावर बंधन आणेल. अनयाचं मन थोडं दुखावलं, पण तिने काही बोलली नाही. पण तो पुढे म्हणाला, जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा कळलं की बंधन म्हणजे कैद नसते, कधी कधी ते सुरक्षित आशय असतं. अनयाच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि रडली. तू शांत आहेस, पण आतून खूप मजबूत आहेस. माझ्या रागाला तू संयमाने सामोरे गेलीस. माझ्या गोंधळात तू स्थैर्य दिलंस. ती त्याच्याकडे पाहतच होती. आज पहिल्यांदाच तो इतका मोकळेपणाने बोलत होता. त्या आदित्य. तिचा आवाज थरथरला. आणि मलाही काही सांगायचं आहे. तो तिच्याकडे वळाला. त्यानंतर मी जेव्हा या घरात आले तेव्हा भीती होती. नवीन लोक, नवीन नातं, आणि तू अबोल होतास. दूर वाटायचं, भीती वाटायची. पण मला वाटलं मी तुला कधी समजू शकणार नाही. ती थोडी थांबली. पण हळूहळू तुझ्या लहान लहान गोष्टींमध्ये मी तुला पाहायला लागले. सकाळी माझ्यासाठी ठेवलेला चहा, उशिरा ऑफिसमधून येऊनही विचारलेला प्रश्न, थकलीस का? तेव्हाच कळलं तू बोलण्यापेक्षा कृतीतून प्रेम करणारा आहेस. आदित्यच्या ओठावर हलकंसं स्मित आलं. त्या क्षणी दोघांमध्ये काहीतरी बदललं. शब्दांनी घडलेली दार मनांना जोडत होती. आदित्यने तिचा हात हातात घेतला. अनयाने हात मागे घेतला नाही. उलट त्या स्पर्शात तिला सुरक्षित वाटलं. अनया. मला तुझ्यावर प्रेम आहे, तो स्पष्टपणे म्हणाला. तो क्षण अनयासाठी जग थांबल्यासारखा होता. इतके दिवस मनात दडलेली भावना आज शब्दात उतरली होती. मलाही, ती म्हणाली, पण डोळ्यात अश्रू, ओठावर हसू. मलाही तुझ्यावर प्रेम आहे, आदित्य. त्याने तिच्या कपाळावर हलकेसं चुंबन घेतलं. तो स्पर्श जणू एखाद्या वचनासारखाच होता. आयुष्यभर सोबत राहण्याचं. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे, अनया म्हणाली. त्यानंतर रात्री खोलीत सौम्य प्रकाश होता. खिडकीतून चंद्रप्रकाश आत येत होता. अनया आरशासमोर उभी होती. केस मोकळे, चेहऱ्यावर समाधान.
आदित्य तिच्या मागे आला. आरशात त्याची नजर भेटली. आज तू खूप सुंदर दिसतीयस, तो म्हणाला. त्यानंतर आज नाही, ती हसली. आज मला सुंदर वाटते. त्याने तिला मागून मिठीत घेतलं. ती त्याच्या कुशीत विसरली. आदित्य विसावली. ती म्हणाली, आपण एकमेकांना वचन देऊया. कसलं? त्याने विचारलं. कधीही मनात काहीही साठवायचं नाही, बोलायचं, समजून घ्यायचं. राग आला तरी प्रेम विसरायचं नाही. तो थोडा गंभीर झाला. वचन त्या रात्री, शब्द, स्पर्श, श्वास सगळं प्रेमाने भरलेलं होतं. तो केवळ शारीरिक जवळीक नव्हती, ती दोन मनाची, दोन आत्म्याची भेट होती. पुढच्या सकाळी अनया स्वयंपाकघरात होती. आदित्यने तिच्यासाठी छान फुलाचा गुच्छ आणला होता. कशासाठी? तिने विचारलं. नवं आयुष्य सुरू झाले त्यासाठी, तो म्हणाला. ती हसली. मग मला रोज फूल हवीत. रोज नाही, तो खोडकरपणे म्हणाला. कारण रोज तुझं हसणं पुरेसं आहे. ती त्याच्याकडे पाहत राहिली. हाच तो आदित्य होता, अधिकाळी दूर वाटणारा, आज मनापासून जवळ आलेला. घरातली मंडळी दोघांकडे पाहून हसत होती. वातावरण बदललं होतं. प्रेमाचा सुगंध घरभर पसरला होता. रात्री गच्चीवर उभं राहून दोघं त्याच्याकडे पाहत होते. अनया, आदित्य म्हणाला, आपली गोष्ट सोपी नाही, पण सुंदर आहे. त्यानंतर ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, कारण ती खरी आहे. आणि त्या क्षणी विवाह बंधन केवळ सामाजिक नातं न राहता प्रेमानं गुंफलेलं आयुष्य बनलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कंटिन्यू भाग 25 नक्कीच बघा. धन्यवाद.